नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, आनंदवन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बाबा आमटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, प्रख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेसी खालीलपैकी कोणत्या देशाकडून खेळतो? प्रख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेसी खालीलपैकी कोणत्या देशाकडून खेळतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अर्जेंटिना देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, सोडियम बायकार्बोनेटला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? सोडियम बायकार्बोनेटला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 खाण्याचा सोडा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक डायल कराल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 108 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, विम्बल्डन स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खेळवल्या जातात? विम्बल्डन स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खेळवल्या जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये निर्माण होते? इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये निर्माण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वादुपिंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे पक्ष्यांसाठी राखीव आहे? खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे पक्ष्यांसाठी राखीव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भरतपूर राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, पाण्याचे रेणुसूत्र खालीलपैकी कोणतं आहे? पाण्याचे रेणुसूत्र खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 H2O या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, रक्तामध्ये खालीलपैकी कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते? रक्तामध्ये खालीलपैकी कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोलेस्ट्रॉल घटक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नथुला ही खिंड भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, H1N1 विषाणू खालीलपैकी कोणत्या रोगाशी निगडित आहे? H1N1 हा विषाणू खालीलपैकी कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 स्वाईन फ्लू या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, भूगोलामधले लोहे वारे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वारे आहे? भूगोलामधले लोहे वारे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वारे असतील? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उष्ण व कोरडे वारे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, बनगरवाडी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बनगरवाडी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक व्यंकटेश माडगुळकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी आपला शुद्ध शब्द ओळखायचा आहे। खालीलपैकी आपला शुद्ध शब्द ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अनुक्रमणिका या ठिकाणी योग्य शुद्ध शब्द होईल। प्रश्न क्रमांक 17, RAM म्हणजेच रॅम म्हणजे खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? रॅमचं आपला फुल फॉर्म सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रॅन्डम ॲक्सेस मेमरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, नाथसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? नाथसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणचं धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पैठण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, ज्वाला गुट्टा ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, पिकलेले टोमॅटो खालीलपैकी कोणत्या घटकामुळे लाल दिसते? पिकलेले टोमॅटो खालीलपैकी कोणत्या घटकामुळे लाल दिसते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लायकोपिन घटक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, आरोग्य रक्षा ही आरोग्य विमा योजना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली होती? आरोग्य रक्षा ही आरोग्य विमा योजना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रथम सुरुवात झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल।
प्रश्न क्रमांक 5 लखीना पॅटर्न खालीलपैकी कशा संबंधीचा पॅटर्न आहे? लखीना पॅटर्न खालीलपैकी कशा संबंधीचा पॅटर्न आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रशासकीय सुधारणा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSCची तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेल्या आहेत. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेल्या आहेत. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. तर आपल्याकडे कोणकोणत्या बॅच अवेलेबल असतील? गरुड झेप कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर STI मेन्स एक्झाम बॅच क्रमांक 4 10 डिसेंबरपासून अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. STI मेन्ससाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच सर्वांनी जॉईन करायचे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी बॅचमध्ये जॉईन करायचे. अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? निश्चय कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच. कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी अवेलेबल असेल. निश्चय बॅच सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही राज्यसेवा परीक्षा असेल, PSI असेल, STI असेल, ASO असेल, डिपार्टमेंट PSI असेल, सर्वांसाठी आपल्याकडे एकच सबस्क्रिप्शन. कोणतीही परीक्षा असो सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. प्रश्न क्रमांक 25 नाल सरोवर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नाल सरोवर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 समुद्रगुप्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सुतोवाच करणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ ओळखायचा आहे. सुतोवाच करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक प्रारंभ करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मधुबनी लोकचित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? मधुबनी लोकचित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बिहार राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 बुलंद दरवाजा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बुलंद दरवाजा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फतेहपूर सिक्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 बेडूक खालीलपैकी कोणत्या वर्गामधला प्राणी आहे? बेडूक हा खालीलपैकी कोणत्या वर्गामधला प्राणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उभयचर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जागतिक हिंदी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक हिंदी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 10 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते? केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. 33 महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून प्रारंभ हा केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक साबरमती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महात्मा गांधी यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? महात्मा गांधी यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1869 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 वाराणसी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? वाराणसी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खांडेकर यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता? 20 खांडेकर यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ययाती कादंबरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणती जमीन ही आवश्यक आहे? महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणती जमीन ही आवश्यक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रेगूर मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पेशीमध्ये टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी संस्था खालीलपैकी कोणती असते? पेशीमध्ये टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी संस्था खालीलपैकी कोणती संस्था असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी लयकारिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 KYC आपल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. KYC आपल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नो युअर कस्टमर या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला फलोत्पादन जिल्हा म्हणून जाहीर केलेला आहे? महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला फलोत्पादन जिल्हा म्हणून जाहीर केलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जलपाडा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? जलपाडा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मूलताई जिल्हा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? मूलताई मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोलकाता हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? कोलकाता हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हुगळी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सरदार सरोवर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 एक झाड दोन पक्षी हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? एक झाड दोन पक्षी हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विश्राम बेडेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 इशारा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? इशारा हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 1501 ते 3000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते? 1501 ते 3000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये खालीलपैकी किती संख्या असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 9 सदस्य संख्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे अंबुज नीरज सरोज हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? अंबुज नीरज सरोज खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कमळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 वाक्यप्रचार आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. वाक्यप्रचार आहे उखळ पांढरे होणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 खूप द्रव्य प्राप्ती होणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 अर्ज उर्फ इनाम हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? अर्ज उर्फ इनाम हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अरबी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वर संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 स ला ते खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? स ला ते हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 द्वैभाषिक मुंबई या राज्यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? द्वैभाषिक मुंबई या राज्यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1 नोव्हेंबर सन 1956 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाबळेश्वर सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? महाबळेश्वर सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 नळगंगा हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नळगंगा हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 फेकरी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? फेकरी हा महाराष्ट्रामधला औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जळगाव जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सुपारी या फळासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? सुपारी या फळासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 श्रीवर्धन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कफूर पेशी खालीलपैकी कशामध्ये आढळतात? कफूरच्या पेशी शरीरामध्ये खालीलपैकी कशामध्ये आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यकृत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पाणी पंचायत या संकल्पने जनक खालीलपैकी कोण आहेत? पाणी पंचायत या संकल्पने जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विलासराव साळुंखे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारताची पहिली महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोणत्या राज्याची होती? भारताची पहिली महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोणत्या राज्याची होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 LPG गॅसमध्ये खालीलपैकी कोणते मुख्य घटक असतात? LPG गॅसमध्ये खालीलपैकी कोणते मुख्य घटक असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्युटेन व आयसोब्युटेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 जागतिक पशु दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक पशु दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 अणुशक्ती आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? अणुशक्ती आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1948 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 राज्य राखीव पोलीस बल यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? राज्य राखीव पोलीस बल यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1948 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 युनिसेफ या संघटनेचे मुख्य कार्य खालीलपैकी कशा संबंधीचे कार्य असते? युनिसेफ या संघटनेचे कार्य खालीलपैकी कशा संबंधीचे कार्य असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बालके या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 आळस आपला शब्द विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? आळस या शब्दाला विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्साह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मेरी कोम ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कोम ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॉक्सिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 नाबार्डचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? नाबार्डचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? जिना हाऊस ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ॲनोमिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? महाराष्ट्राचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 8 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी कोणतं आहे? पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शांतिवन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 PV सिंधू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? PV सिंधू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिले होते? सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेले गीत आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मोहम्मद इक्बाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 शिव थापा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? शिव थापा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बॉक्सिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सर क्रीक हा खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? सर क्रीक हा खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधला खाडीचा प्रदेश आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारत आणि पाकिस्तान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पागा आपल्या शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. पागा या शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 घोड्यांना ठेवण्याची जागा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 गोंडावना विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गोंडावना विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 चीन आपल्या देशाची योग्य राजधानी सांगायची आहे. चीन या देशाची खालीलपैकी योग्य राजधानी खालीलपैकी कोणती होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बीजिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर केला जातो? कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने उपयोग हा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बांबू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 नौजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? नौजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भगतसिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतो? लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषवतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोकसभेचे अध्यक्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 इंटरपोलचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? इंटरपोलचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पॅरिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पंडित बिरजू महाराज हे खालीलपैकी कशा संबंधित आहेत? पंडित बिरजू महाराज खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कथक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अण्णा हजारे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 हार्ने हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचे बंदर आहे? हार्ने हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचे बंदर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? श्रीरंगपट्टणम व तिरुचिरापल्ली ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? मीनाक्षी हे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मदुराई तामिळनाडू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 प्रभाकर हे मासिक खालीलपैकी कोणाचे मासिक होते? प्रभाकर हे मासिक खालीलपैकी कोणाचे मासिक होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भाऊ महाजन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी
योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31. भंडारदरा धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भंडारदरा धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे.